पुण्यासाठी खूप अत्यंत एक महत्त्वाचा हा विषय की पुण्यामध्ये सलग तिसऱ्या वर्षी हा पुणे पुस्तक महोत्सव संपन्न होतोय। आज त्याचं उद्घाटन झालं। माननीय विश्वासराव पाटील सर जे 99व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जे साताऱ्याला होते ते या ठिकाणी होते। माननीय चंद्रकांत दादा होते। यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या महोत्सवाला सुरुवात झाली। सलग तिसरं वर्ष आहे आणि विशेष कौतुक आहे, विशेष अभिनंदन केलं पाहिजे राजेश पांडे आणि मिलिंद मराठे आणि त्यांच्या सगळ्या टीमचं की पुण्याच्या वैभवामध्ये पुणे हे विद्येचं माहेरघर आहे। पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे राज्याची। पुणे हे खरं तर आंतरराष्ट्रीय नकाशावरती एक वेगळं शहर, एक स्वतःचं एक वेगळं ठसा उमटवलेलं शहर म्हणून आज पुण्याची खरं तर नाव आहे, ख्याती आहे। आणि या अशा सगळ्या पुण्याच्या एका वैभवशाली परंपरेमध्ये अशा ह्या पुस्तक महोत्सवानं अधिक भर घातली असं म्हणायला हवं। आज इथं आपण जर पाहिलं तर जवळजवळ 800 स्टॉल्स आहेत। देशातील सर्व भाषांची पुस्तकं इथं उपलब्ध आहेत। विदेशातील काही भाषांची पुस्तकं आहेत। मागच्या 2 वर्षात पाहिलं अनेक जागतिक विश्वविक्रम या ठिकाणी या संयोजन समितीच्या माध्यमातून या बुक फेस्टिवलमध्ये झाले। याही वर्षी त्यांचा तसा प्रयत्न। मला असं वाटतं की ज्यावेळेला एका बाजूला आपण पाहतो की संगणकाचं युग आहे, मोबाईलचं युग आहे, आपण पाहतो या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये पुस्तक वाचन संस्कृतीला एक चालना देणं, पुस्तक वाचनाच्या संस्कृतीला समृद्ध करण्याचा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे। मी या सगळ्या आमच्या मंडळींचं मनापासून अभिनंदन करतो। खरं तर पुण्याला या सगळ्या ह्याच्यातनं देशात अनेक महोत्सव होतो, पण पुण्यातला हा महोत्सव निश्चितपणे देशामध्ये कौतुक होतंय अशा पद्धतीचं त्याचं आयोजन केलं जातं। दादा, इंडिगोची विमानसेवा अजूनही सुरळीत झाल्याचं दिसत नाही। काल पण काही विमानं बंद ठेवण्यात हे थोडं हळूहळू होईल। ताबडतोब सरकार म्हणून माननीय मोदीजींनी याच्यामध्ये स्पष्ट सूचना दिल्या आणि ताबडतोब या सगळ्या विषयामध्ये अनेक गोष्टी आपण पाहिलं की कारवाई झाली। DGCAनं शोकॉज नोटीस दिली, त्याला 24 तासात उत्तर देण्याची त्यांना मुदत दिली। त्यांनी त्यांचं कारण देत आहेत, पण त्याच्यानंतर सुद्धा 100% इंडिगो आणि त्याच्या व्यवस्थापनाचा जो दोष आहे त्याच्यामध्ये 10% त्यांचे आता स्लॉट्स कमी केले गेलेत। त्यांना फेब्रुवारीपर्यंत आपण जर पाहिलं हे जे काही टाईम वाढलं, शेड्यूल कमी झालं होतं, म्हणजे आपण त्याला ड्युटी टाईम जो म्हटलं आपण तो जो काही कमी केला होता तो फेब्रुवारीपर्यंत त्यांच्यासाठी थोडा स्थगित केला, जेणेकरून हे जनजीवन सुरळीत होईल, विमानाची सेवा सुरळीत होईल। आपण पाहिलं असेल तर जो किऑस्क झाला होता त्यानंतर आजची परिस्थिती आपण पाहिली तर 90% परिस्थिती ही जागेवरती आलेली आहे। आजही पुण्यासारख्या ठिकाणावरनं, मी काल नागपूरला होतो, पुण्यात होतो, देशात सगळी माहिती घेतली तर बऱ्यापैकी आता व्यवस्था मार्गी लागते आहे। इंडिगोची विमानसेवा पूर्ववत होती आहे, पण एक नक्की आहे की जे काही झालं त्याच्यामध्ये ज्याची काही चुकी आहे, ज्याची पुण्याच्याला 4 सदस्यांची उच्चस्तरीय चौकशी समितीसुद्धा आम्ही नेमली आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे। निश्चितपणे जे चूक झाली आहे त्याच्यावरती कारवाई केली जाईल। या सगळ्या काळामध्ये इतर विमान कंपन्यांनी जो काही दर वाढवला होता त्याचं कॅपिंग त्याच्यावरती केलं गेलं। याच्यानंतर प्रत्येक ज्या प्रवाशाला त्रास झाला त्याला 10,000 रुपयाचं नुकसान म्हणून त्याच्यामध्ये दिलं गेलं। काही अवधीतच 48 तासाच्या सगळ्यांच्या बॅगेजेस पूर्ण दिलं गेलं आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जे एक सरकार म्हणून, एक मंत्रालय म्हणून ताबडतोब कारवाई किंवा याची दखल घेण्याचं काम निश्चितपणे आम्ही सगळ्यांनी केलं। रांची एअरपोर्टवरती इंडिगोच्या लँडिंगच्या वेळी काहीशी घटना घडल्याची माहिती मिळते। 75 प्रवासी त्या विमानामध्ये होते अशी देखील माहिती होती। तुम्ही माहिती घेतली का? काय नाही, जस्ट आत्ताही ती बातमी येते आहे, तर अजून त्याची मला पूर्ण माहिती मी घेतलेली नाही आणि जर माहिती घेतली नसेल तर मी बोलणं योग्य नाही। ती माहिती घेतल्यानंतर मी सांगतो। अण्णा, आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात 2,500 इच्छुकांना भारतीय जनता पार्टीने अर्ज वाटप केले। मुलाखती देखील सुरू झालेल्या आहेत। खरं तर 2,500 इच्छुक आहेत आणि उमेदवारी खूप कमी लोकांना भेटणार आहे। नाराजी वाढेल असं वाटत नाही याच्यातून? बघा, आमचा पक्ष हा जगातील सर्वात मोठा सदस्य संख्या असलेला पक्ष आहे। आज माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखालचं आमचं केंद्र सरकार, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं राज्य सरकार, मागच्या 5 वर्षात पुणे महापालिकेत आम्ही कारभारी म्हणून केलेलं काम, हे सगळं पाहता निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे की यावेळेला सुद्धा पुणेकर आमच्यावरती 100% विश्वास व्यक्त करतील। आज भाजपमध्ये पक्ष म्हणून आज इतके स्वाभाविकपणे जर इच्छुक असतील तर याचाच अर्थ लक्षात घ्या की पक्ष वाढला आहे, पक्ष मोठा झाला आहे, विस्तार झाला आहे, कार्यकर्त्यांची संख्या वाढली आहे। हे एका सशक्त लोकशाहीचा म्हणजे बघा, आमच्याकडे सगळी लोकशाहीनं प्रक्रिया पार पाडतो आम्ही। अर्ज मागवले, आता मुलाखती होतील, मग कोर कमिटी बसेल मुंबईच्या, मग कोर कमिटीमध्ये ते जाईल, ह्या सगळी प्रक्रिया पूर्ण करतो। एक लोकशाहीने चालवलेला पक्ष, त्याच्यातली ही प्रक्रिया आहे
आम्हालाही चांगलं वाटतं की आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आज आमच्याकडं सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंतची जी प्रक्रिया ती पूर्ण करण्यासाठीची म्हणून ही जी निवडणूक ही कार्यकर्त्याची निवडणूक आली आता त्याच्यामध्ये इतका प्रतिसाद आहे, खूप चांगली गोष्ट आहे. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की एकत्र लढाईने सोबळावरती ही संपूर्ण निवडणूक लढावी. तर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.